आपला वोट डेव्हलपमेंटमध्ये आहे. जे डेव्हलप करणार त्यांना वोट देणार आणि वोट सांगायचं नसते. नक्की आम्ही देणार डेव्हलपमेंट वोट देणार. ते कोणीही असून द्या. मस्के साहेब पण आमचेच आहे, विचारे साहेब पण आमचेच आहे. लोकसभाची लढत आता एकदम मध्यमपैकी एकदम खराब झालेली आहे. एकदम खराब मध्ये खराब झालेली आहे. तेव्हा पण आम्ही आमच्या हिशोबाने आम्ही शिवसेनेला देऊ. बरेचसे प्रश्न महिलांचे आहेत ते तुम्ही सोडायचा प्रयत्न करा सगळ्यांनी मिळून. तुम्ही पक्ष बाजूला ठेवा, पण एक होऊन सगळी कामं एकत्र येऊन करा. विकास जोरदार होईल मग त्याच्यामध्ये सगळे एक होतील तर. ठाणे लोकसभा मतदारसंघातील मुख्य मसाला मार्केटमध्ये मी सध्या आहे आणि इथं जर आपण बघितलं तर लाल मिरची तिखट आपल्याला दिसते. इथले लोक नेमकं काय विचार करतात, कुठले मुद्दे घेऊन ते मतदानाला जाणार आहेत, अशीच तिखट प्रतिक्रिया आपल्याला इथं मिळणं अपेक्षित आहेत. इथं काही महिला आहेत जे तिखट मिरची विकत घेण्यासाठी आलेल्या आहेत. आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात. ताई, लोकसभा निवडणूक आता जवळ आली, तुम्हाला मतदानाला जायचंय. काय विचार करता मतदान करताना, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदान करणार आहात? आमच्या मतेने आम्ही असे विचार करतो का कोणी पण येऊ द्या पदावरती, सगळे आमच्यासाठी सारखेच आहेत. फक्त एवढेच का सगळं देशाचा विकास होत पाहिजे आणि सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे. बस एवढा एक विचार असतो आमच्या मनामध्ये. ताई, तुम्ही काय विचार करता? जर आपण बघितलं तर कोकणातून आलेलं आहे. आमचा कोकणाचा विकास, महाराष्ट्राचा विकास हेच आमचं ध्येय आहे. तुम्ही इथले मतदार आहात? नाही, कोकणातूनच. पण महिलांसाठी त्यांनी निवडून आल्यानंतर काही केलं पाहिजे, म्हणजे असं. काय विचार करता तुम्ही? जर आपण बघितलं तर इथूनच म्हणजे दोन्ही उमेदवार जे समोर आहेत ते कदाचित याच्या अगोदर एकच पक्षात होते. ऍक्च्युली ह्यावर बोलणं काही चुकीचं आहे. म्हणजे कारण कधी काही होईल सांगता येत नाही. कारण असं आजकाल म्हणजे बघायला जर गेलं तर कधी कोणी काही कुठलाही पक्ष बदलू शकतं. त्याच्यामुळे जे काय काम कराल तुम्ही ते देशाचा विकास, महाराष्ट्राचा विकास आणि महिलांचे खूप प्रश्न आहेत. अहो, बरेचसे प्रश्न महिलांचे आहेत ते तुम्ही सोडायचा प्रयत्न करा सगळ्यांनी मिळून. तुम्ही पक्ष बाजूला ठेवा, पण एक होऊन सगळी कामं एकत्र येऊन करा. असं तर मला तरी वाटतं बाबा. ते होणार नाहीये, पण ते करा म्हणजे असं. नाही वाटतं का असं? म्हणजे एकच पक्ष झालाय, सगळे इकडून तिकडून सगळ्यात चांगलं. जर एकच झाले तर सगळ्यात चांगलं. विकास उड्या मारताय तिकडे. विकास जोरदार होईल मग त्याच्यामध्ये सगळे एक होतील तर. मावशी, तुम्ही काय इथं घ्यायला आलात? निघालेत. ताई, काय आपण पुढं काही लोकांशी इथं बोलण्याचा प्रयत्न करू. इथं जर आपण बघितलं तर मिरची स्वच्छ करून किंबहुना इथं मिरचीचं कूट केलं जात आहे. तुम्ही इथलेच आहात मतदारसंघातले? पण काय विचार करता मतदान करताना? मतदान केलं असेल तुम्ही कदाचित. काय विचार करता मतदान करताना? काही नाही, कोणी काय काम केलंय, बाकीचं काही नाही. आणखी काय आपण काही महिलांशी बोलायचा प्रयत्न करू. आजी, तुम्ही कुठले? इथलेच आहेत का? नाही, कुठले तुम्ही? सोलापूरची. इकडून इकडे आलेत का? बर, म्हणजे सगळेजण इथलेच आहेत का बाहेरून आलेले आहेत कामानिमित्ताने? अल्लग आपलं. बर, हे जे लोक आहेत कदाचित इथं काम करणारी, ही वेगवेगळ्या भागातून इथं कामानिमित्ताने आलेले आहेत. घ्यायला आलो आम्ही, पण सगळं महाग आहे. काय खायचं गरीब माणसाने? काय विचार करता तुम्ही मतदान करताना? हेच विचार करता का? हा, हेच विचार करतो कमी व्हावा, सगळं आम्हाला काही गरीब लोकांना मिळावा, पोरायला नोकऱ्या मिळावा, आम्हाला काहीतरी काम मिळावा, घर काम मिळावे. हा, पोरायला आमचं एवढं शिक्षण झालं, नाही मिळत. नाहीच मिळत. MA BA झालं तरी नोकऱ्या नाही, यांना बँकेत नाही, कुठं नाही. सगळ्या मुलाला नोकऱ्या भेटावा, महागाई येतं जरा कमी व्हावा, असं आमचं म्हणणं आहे. ताई, सांगतायत की नोकरी मिळत नाहीये. हो, कॉन्ट्रॅक्टवर ठेवतायत ना आता, आणि सरकारी नोकऱ्या निघतायत पण कॉन्ट्रॅक्टवर ठेवतायत, देत नाहीये ते. मग ते सॅलरी वाचेल ना सरकारची, असं आहे. जे संपूर्ण राजकारण महाराष्ट्रात तुम्ही गेले काही वर्ष पाहिले, म्हणजे गेले 1-1.5 वर्षात 2 वर्षात पाहिलं, काय वाटतं ते राजकारण बघून तुम्हाला? पब्लिकसाठी काहीच नाहीये, ते स्वतःसाठीच करतायत सगळं. काहीच नाहीये. राजकारण चालू आहे, पब्लिकसाठी नाही. पण असं गरीबासाठी काहीच नाही. नाही, विकास झाला नाही असं वाटतं का तुम्ही जेव्हा इथं फिरता? इन्फ्रास्ट्रक्चरच केलंय डेव्हलपमेंट, बाकी काय केलंय पब्लिकसाठी? काही मुद्दे मांडतायत ते, जसं नोकऱ्या नाहीयेत, महागाई वाढलेली आहे, किंबहुना इन्फ्रास्ट्रक्चर नक्कीच त्या ठिकाणी झालेलं आहे, मात्र अजून सुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत. आपण आणखीन काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करू. दादा, तुम्ही इथं मार्केटमध्ये असता? मार्केटचं आपलं दुकान आहे मसाला. काय वाटतं, तुम्ही इथं मार्केटमध्ये एवढे वर्ष आहात,
काय वाटतं, ठाण्याचा विकास खरंच झालाय का? आणि दोन्ही उमेदवार काय वाटतात, कसे काटेकी टक्कर आहे? विकास तर झालेला आहे. सध्या राजन विचारे साहेब आहे, दुसरे मस्के साहेब आहे. प्रॉपर आपले राजन विचारे साहेबांनी विकास केलेला आहे. आता जे येणार, आता कसं आपला वोट डेव्हलपमेंटमध्ये आहे. जे डेव्हलप करणार त्यांना वोट देणार आणि वोट सांगायचं नसते, नक्की आम्ही देणार डेव्हलपमेंट वोट देणार. ते कोणीही असून द्या, मस्के साहेब पण आमचेच आहे, विचारे साहेब पण आमचेच आहे. इथं तिकीट प्रतिक्रिया बिलकुल मिळत नाहीत, सगळेजण विचार करून. हा ताई, तुम्ही काय विचार करता मतदान करताना? म्हणजे खूप महत्वपूर्ण या ठिकाणी एक तुम्ही मतदान करता, त्याच्यावर काय विचार करता नेमकं? आणि इथं जर आपण विचार करत खरंच विकास झालाय, काय मुद्दे विचार करून तुम्ही मतदान करणार आहात? विकास किती होतोय आणि आपल्याला काय ऑपॉर्च्युनिटीज भेटत आहेत यूथ लोकांना ते, आणि लोकांसाठी किती कामं जे प्रॉमिस करतात ते डिलिव्हर करतात की नाही. आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते आपण सगळं बघितलं पाहिजे. आणि जेही पार्टीज त्याच्यावर ऍक्च्युली डिलिव्हर करतात आपल्याला, ऑन द बेसिस ऑफ दॅट आपण डिसाईड करतो की मत द्यायचंय त्यांना. महाराष्ट्रात जे राजकारण आपण गेले काही वर्षात पाहिलं, 1-2 वर्षात, ते तुम्हाला पटलंय का? काय वाटतं त्याच्याबद्दल तुम्हाला? खूप काही गोष्ट घडली आहेत. आपण बोलता येत नाही की सगळं बरोबरच आहे, बट येस प्रोग्रेस आहे. महाराष्ट्रामध्ये जे होतोय विथ रिगार्ड्स टू खूप सारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेले आहेत. इवन मेट्रो आलेला आहे आपल्या इथे. उमेदवार इथले कसे आहेत, काय वाटतं? काटेकी टक्कर आहे का एकतर्फी लढत आहे? आय थिंक आय गिव्ह पास टू दिस. इथले हा वन साइड आहे, वन साइड आहे. कोण येणार आहे? येणार कोण नाही, पण वन साइड होईल. वन साइड ते नाही सांगू शकतो. काय तुम्ही मतदान करताना काय विचार करता? आम्ही फक्त आमचा विचार करता का आमचा चांगला हो, विकास हो. आणि आता भाव एवढे वाढले आहेत, गिराकात आम्हाला हे नुकसान होतं ते. हा. किती वर्ष झाले तुम्ही या मार्केटमध्ये? मला 40-45 वर्ष झाले. 40-45 वर्षात तुम्ही ठाण्याला खूप जवळून बघितलं असेल, काय बदल घडले तिथं? बदल एवढं काय खास घडलेला नाही. नाही एवढं काय घडलेलं नाही. आमचं मार्केट आहे असंच आहे. मार्केटचा आमचा काय विकास झालेला नाही, जसं आहे तसंच आहे मार्केट. जर आपण बघितलं तर इथं जे लोक प्रतिक्रिया देत आहेत ते खूप बॅलन्स प्रतिक्रिया, अर्थात खूप काळजीपूर्वक ते बोलतायत. अर्थात जर आपण आपल्याला माहिती की इथं दोन्ही उमेदवार जे आहेत त्यांची ताकद चांगली आहे. आणि दोन्ही उमेदवार इथं जर आपण बघितलं तर काटेकी टक्कर म्हणावी लागेल, कारण शेवटच्या क्षणावरपर्यंत उमेदवार मिळत नव्हती अशी देखील परिस्थिती या ठिकाणी होती. आणि त्यानंतर उमेदवार आलेले आहेत. अच्छा, मतदान तुम्ही लवकरच करणार आहात. किती वर्ष झाले या मार्केटमध्ये असं आहात तुम्ही? मी कमीत कमी या मार्केटमध्ये 40 वर्ष आहे. काय वाटतं, कशी लढत आहे लोकसभेची? लोकसभाची लढत आता एकदम मध्यमपैकी एकदम खराब झालेली आहे. एकदम खराब मध्ये खराब झालेली आहे. तेव्हा पण आम्ही आमच्या हिशोबाने आम्ही शिवसेनेला देऊ. कुठली शिवसेना? इथं दोन्ही शिवसेना आहेत. राजन विचारायला देऊ. का म्हणजे आता आहे काम केलेलं आहे चांगला, त्या हिशोबाने त्यांना देऊ मार्केटामध्ये. या इकडे ताई, आपण आणखीन काही लोकांशी इथं बोलण्याचा प्रयत्न करू. मावशी, इथलेच आहात तुम्ही मतदार? मतदानाचे दिवस आता जवळ आलेले आहेत, काय विचार करता? प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला आहे, दोन्ही उमेदवार ताकद लावून बसलेत. हाय होईल आता सगळं. काय मतदान कुणाला द्यायचं, काय द्यायचं ठरवलंय काय? बघू आता. शिवसेना. कुठली शिवसेना? कारण राजन विचारे काम चांगलं आहे त्यांचं, काम चांगलं आहे. काय असे विकास कामं केली? आधीपासून बघितलंय त्यांचं, आम्ही लहान होतो तोपासून. पण जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचं जे राजकारण तुम्ही बघताय गेले 1-2 वर्ष, ज्या पद्धतीने हालचाली सुरू आहेत, ज्या पद्धतीने इकडून तिकडून पक्ष बदल झाले, काय वाटतं हे सगळं बघून तुम्हाला? बकवास, बकवास, काय वाटतं? बकवास म्हणजे विचित्र. आता पब्लिक डिसाईड करेल ना कोणला काय करायचंय ते. पब्लिकच्या हातात आहे सगळं. काय पण चालू होतं ना, आता पब्लिक आता वोट करेल तेव्हा समजेल. आतापर्यंत त्यांच्या नेत्यांच्या हातात होतं, आता पब्लिकच्या हातात आहे. हा, आता पब्लिक निर्णय घेईल. हो बघा तुम्ही आता. बरं ताई, हा बोला. तुम्ही ताई बोला, तुम्ही बोला. हा, आम्ही भिवंडीवरून आलोय. बरं, बाहेरून आहे तुम्ही. ताई, तुम्हाला काय वाटतं, मतदान करताना तुम्ही काय विचार करता? इथं तिखट मसाले घ्यायला असंच तिखट विचार सुद्धा करत असाल नेता निवडताना तुमचा?
नहीं, नेता के थ्रू तो कुछ नहीं होगा। हमने जो करना अपनी मेहनत से करना। अच्छा, तब नेता तो अपने आप क्या लगता है कौन आ सकता है यहाँ पे? शिवसेना, कौन सी शिवसेना? मुंबई की शिवसेना। पर किसकी? उद्धव ठाकरे की या एकनाथ शिंदे जी की? अब वो तो अभी अंदर का मामला उनका, हम कुछ बोल नहीं सकते, क्या गेम चलती है। जर आपण इथं बघितलं तर जे इथले सगळे लोक होते किंवा मतदार आहेत, काहीस समीकृत अशी प्रतिक्रिया आहेत लोकांच्या इथं. काही आपण बघतोय अशा पद्धतीने विकास सुद्धा झालेले आहेत. खरंच त्यांची हॅट्रिक होईल का हे देखील पाहणं उत्सुकतेचं असेल. पण आता तरी आपण जर बघितलं तर ठाण्यामध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते. काही लोकांना जे काही गेल्या काही वर्षात या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं ते कदाचित आवडलं देखील नाहीये. मात्र ठाण्यामध्ये लवकरच मतदान होणार आहे. आता जो संपूर्ण प्रचार आहे तो देखील शिगेला पोहोचलेला आहे आणि त्यानिमित्ताने आता मतदार काय नेमकं ठरवतात हे पाहणं उत्सुकताचे असेल. कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिक्की घई, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.